दादासाहेब उत्तम खाडे, मुक्काम पोस्ट बनपुरी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली। आमचं कचरे वस्ती तलाव आमच्या घराच्या समोर आहे। त्यामध्ये जवळजवळ 60 ते 70 परवानाधारक शेतीपंप आहेत। काल रात्री साधारणपणे 8 वाजण्याच्या सुमारास सर्व मोटरधारकांच्या केबल अज्ञाताने चोरून नेलेत। हे आम्ही सकाळी साधारण 7 वाजता तलावावरती आलो असता आमच्या निदर्शनास आले। त्यानंतर आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला फोन केला, स्थानिक पत्रकारांना सूचना दिली, पोलीस वगैरे येऊन इथं पाहणी करून सध्या गेलेत। आता आम्ही सर्व शेतकरी इथं आहे। कितीचं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं? साधारणपणे एक 10 ते 15 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। कुठले आहेत हे शेतकरी? हे सर्व शेतकरी स्थानिक बनपुरीचे आहेत, काय तडवळेचे आहेत, काय भिंगेवाडीच्या आसपास बोराटामाळा आहे तिथले आहेत, कचरे वस्तीचे आहेत। पोलीस आले होते, काय त्यांनी सांगितलं? पोलीस येऊन त्यांनी पाहणी करून सर्व म्हणजे त्यांच्या हे करून गेलेत आणि आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलंय। कोण संशयित आहेत जे चोरतील केबला? मला वाटतं काय आता त्याचा आम्हाला काय अंदाज नाही, आम्ही सांगू शकत नाही कोण आहे ते। पण ते याच्या अगोदर आटपाडीत वगैरे प्रकार घडला होता, तेच असण्याची शक्यता आहे। तुमची काय मागणी राहील? आमची मागणी पाटबंधाऱ्यांनी इथं सीसीटीव्ही बसवून द्यावे आणि पोलिसांनी तपास त्याचा करावा। माझं नाव धनंजय कृष्ण कांबळे, मी बनपुरी गावचा रहिवासी आहे। कचरे वस्ती तलाव बनपुरी या ठिकाणी आमच्या मोटारी उपसा पंप टाकलेले आहेत, तिथून आम्ही आमच्या शेतीला पाणी भिजवतो। आज सकाळी दादासाहेब खाडे यांचा मला फोन आला 7 वाजता की अशा अशा पद्धतीनं तळ्यावल्या केबला, मोटारीच्या केबला कोणीतरी चोरून नेलेले आहेत। त्यानंतर मी आणि घमाजी बुरुंगले आम्ही दोघं जण आम्ही बाकीचे सर्व शेतकरी ह्या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो। बघितलं आम्ही तर इथं आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या सगळ्या केबला कट मारून गोळा करून नेऊन खाली वगळी तिथं जाळून त्यातलं तांब काढून नेलेलं आहे। त्यामुळं आम्हा शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात मोठं नुकसान झालेलं आहे। तरी त्यानंतर पोलीस स्टेशनलाही दादासाहेबांनी कळवल्यानंतर ते या ठिकाणी येऊन त्यांनी बघून पाहणी करून आम्हाला आटपाडीला FIR देण्यासाठी बोलवलेलं आहे। तरी पाटबंधारे विभागाने या ठिकाणी आणि पोलीस प्रशासनाने या ठिकाणी थोडीशी CCTV किंवा अन्य काही उपाययोजना करता येत असल्या तर करून शेतकऱ्यांना ह्या नुकसानीपासून वाचवावं। आज परिस्थिती इतकी भयंकर आहे की पाण्याची आज एक दिवस मोटर जर बंद करायला म्हटलं तर पुढे पिकं जळायला लागली, ती पाण्याचा पण परिस्थिती गंभीर आहे। तरी प्रशासनाने इकडे लक्ष देऊन आम्हा शेतकऱ्यांना मदत करावी।